समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेल्या भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र औदुंबर येथे बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी श्री दत्तांच्या दर्शनासाठी औदुंबर येथे गर्दी केली होती. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिभाव, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांनी पावन वातावरण निर्माण झाले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात पहाटे 5 ते 6:30 या वेळेत काकड आरती व मंगल आरतीने झाली. त्यानंतर श्री दत्तांच्या पादुकांचे दर्शन, पूजन, नामस्मरण, जप, अभिषेक व इतर धार्मिक विधी दिवसभर सुरू होते. दुपारी 12 वाजता मुख्य महापूजा, नैवेद्य व महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात सहभागी होत भक्तिरसाचा अनुभव घेतला. यानंतर श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा 5,000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसाद व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केल्याने भाविकांना कोणताही त्रास न होता प्रसादाचा लाभ घेता आला. रात्री 10 ते 12 या वेळेत विशेष महापूजा, अभिषेक व आरती संपन्न झाली. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी अखंड रीघ लागलेली होती. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीने दर्शन रांगांचे तसेच मंदिर परिसरातील सर्व सुविधांचे उत्कृष्ट नियोजन केले होते. पिण्याचे पाणी, महाप्रसाद, वाहनतळ आणि दर्शन व्यवस्था यांचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे भाविकांना सुलभ आणि सुरळीत दर्शन घेता आले. देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी भाविकांच्या सेवेसाठी दिवसभर परिश्रम घेतले. उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडबाग यांच्या नेतृत्वाखाली 7 पोलीस अधिकारी, 118 पोलीस कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे 20 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मंदिर परिसर, मुख्य रस्ते, वाहनतळ आणि गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या चोख नियोजनामुळे वाहतूक सुरळीत राहिली आणि संपूर्ण गुरुपौर्णिमा उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. श्री गुरुदेव दत्त आज गुरुपौर्णिमेनिमित्त औदुंबर येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात व दर्शन झाल्यानंतर त्यांना चांगल्या प्रसादाची सोय श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट औदुंबर यांनी केलेली आहे. सुमारे 4,000 लोकांचा प्रसाद त्यांनी केलेला होता व 4,000 लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे व अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रसाद व नियोजन श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट यांच्यामार्फत औदुंबर येथे करण्यात आलेला आहे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर यांच्या मार्फत व सर्व अंकलकोप औदुंबर भाविक नागरिकांच्या वतीने दत्त सेवाभावी मंडळ स्थापन झालेलं आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त जी दत्त भक्त दर्शनासाठी येतात, हजारोंच्या संख्येनं दत्तांचे दर्शन घेण्यासाठी येतात. आज गुरुदत्त जयंती आहे. या निमित्तानं दत्त सेवा मंडळाने अन्नदानाची व्यवस्था किमान 5 ते 7,000 लोकांची व्यवस्था केलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीनं जेवणाची व्यवस्था ठेवलेली आहे. या जेवणाचे विभाग जे आहेत, सरासरी एका विभागावर 250 ते 300 लोक बसतात. 750 लोक ॲट अ टाईम जेवायला माणसं प्रसाद घेतात आणि अतिशय उत्तम पद्धतीची पार्किंगची सोय व भाविकांनी येण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि दत्त सेवा मंडळ सर्वांच्या वतीनं भक्तांचे आभार. दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट तसेच पोलीस खाते, आरोग्यसेवक यांच्याकडून आमच्या इथं बऱ्यापैकी सेवा पुरवलेली आहे. भाविक फार मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे इथं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. सांगली पोलीस, भिलवडी पोलीस स्टेशन यांचं आम्हाला सहकार्य फार लाभलेलं आहे. भाविक क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा.
बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.